नमस्कार सर्वांना, आरव्हीडी अकॅडमी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्टाफ नर्स या पदासाठी लागणारे काही महत्त्वपूर्ण टेक्निकल प्रश्न घेतलेले आहेत। बघा, हे सर्व प्रश्न येणाऱ्या परीक्षेसाठी खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत, त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील। तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। बघा, या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला पहा, रक्तदाब मोजण्यासाठी खालीलपैकी कोणते उपकरण वापरले जाते? रक्तदाब मोजण्यासाठी कोणते उपकरण हे वापरले जाते? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक क राहील स्पायग्नोमॅग्नोमीटर या नावाचं बघा उपकरण रक्तदाब मोजण्यासाठी वापरलं जाणारं उपकरण आहे। प्रश्न क्रमांक दुसरा बघा, हायपोथर्मिया म्हणजेच खालीलपैकी काय? हायपोथर्मिया म्हणजेच खालीलपैकी काय? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक क राहील शरीराचे तापमान अत्यल्प कमी होणे। ऑप्शन क्रमांक क या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक तिसरा बघा, IM इंजेक्शन देण्यासाठी सर्वसामान्य जागा खालीलपैकी कोणती आहे? IM बघा, हे इंजेक्शन देण्यासाठी सर्वसामान्य जागा खालीलपैकी कोणती आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक ब राहील डेल्टॉइड स्नायू। ऑप्शन क्रमांक ब या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक चौथा बघा, TB म्हणजे क्षयरोगासाठी बघा खालीलपैकी कोणते औषध वापरतात? TB म्हणजे क्षयरोगासाठी वापरलं जाणारं औषध खालीलपैकी कोणतं औषध आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक ब राहील बघा रेफॅम्सिन। बघा, ऑप्शन क्रमांक बी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पाचवा बघा, IV म्हणजेच खालीलपैकी काय? बघा, IV म्हणजेच खालीलपैकी काय आहे? बघा, महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, मागील परीक्षामध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे। IV म्हणजे बघा इंट्राव्हेनियस। ऑप्शन क्रमांक बी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 6 बघा, नवजात बाळाचं सामान्य वजन खालीलपैकी किती असावे? नवजात बाळाचं सामान्य वजन खालीलपैकी किती असावे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक ब राहील 2.5 ते बघा 3.5 किलो बघा एवढं नवजात बाळाचं या ठिकाणी सामान्य वजन असते। प्रश्न क्रमांक 7 पहा, ऑक्सिजन देण्यासाठी नर्स खालीलपैकी कोणती यंत्रणा वापरतात? बघा, ऑक्सिजन देण्यासाठी नर्स खालीलपैकी कोणत्या प्रकारची यंत्रणा वापरतात? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक क राहील नॅझल कॅन्युला। बघा, या प्रकारची बघा यंत्रणा ऑक्सिजन या ठिकाणी देण्यासाठी वापरतात। प्रश्न क्रमांक 8 पहा, डिहायड्रेशनमध्ये बघा खालीलपैकी कोणती चिन्हे दिसतात? डिहायड्रेशन बघा यांच्यामध्ये खालीलपैकी कोणती या ठिकाणी चिन्हे दिसतात? डिहायड्रेशन बघा, डिहायड्रेशन म्हणजे बघा प्रामुख्याने जीभ कोरडी होते। ऑप्शन क्रमांक क या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 9 बघा, वयस्कर माणसाचा बघा सामान्य रक्तदाब खालीलपैकी किती असतो? सामान्य रक्तदाब खालीलपैकी किती असतो? बघा, बऱ्याचदा परीक्षेमध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे। सामान्य बघा रक्तदाब हा तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी बघा 120 आणि 80। बघा, ऑप्शन क्रमांक ब या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 10 बघा, पल्स मोजण्यासाठी सर्वात योग्य जागा खालीलपैकी कोणती असते? बघा, पल्स मोजण्यासाठी सर्वात योग्य जागा म्हणजे तर ऑप्शन क्रमांक क राहील रेडियल धमनी। या प्रकारची बघा धमनी ही पल्स या ठिकाणी मोजण्यासाठी सर्वात महत्त्वाची जागा असते। बघा, या ठिकाणी आपल्याकडे नवी मुंबई महानगरपालिका बघा स्टाफ नर्स बघा या पदासाठी लागणारे महत्त्वपूर्ण टेक्निकल या विषयाचे बघा 2000 प्रश्नांचं बघा आपल्याकडे एक महत्त्वपूर्ण PDF आहे। बघा, यामध्ये हे सर्व बघा महत्त्वपूर्ण प्रश्नांचं PDF आहे। विशेष म्हणजे पहा, नवी मुंबई महानगरपालिकेने बघा जो या ठिकाणी अभ्यासक्रम बघा दिलेला आहे, या सर्व बघा अभ्यासक्रमावर आधारित या ठिकाणी आपल्याकडे महत्त्वपूर्ण बघा या ठिकाणी MCQ प्रश्नाचे या ठिकाणी PDF आहे। जर कोणाला बघा हे खरंच 2000 प्रश्नाचं PDF घ्यायचं असेल तर 99 22 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 199 फोनपे किंवा गुगल पे करायचे आणि व्हॉट्सअपला हाय करायचे। तुम्हाला 1 मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर लगेचच्या लगेच हे PDF पाठवले जाईल। बघा, यामधले हे सर्व प्रश्न खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत, याचा बघा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे। प्रश्न क्रमांक 11 बघा, डायबिटीज रुग्णांना खालीलपैकी कोणत्या टेस्टने बघा डायबिटीज रुग्णांना खालीलपैकी कोणत्या टेस्टने तपासले जाते? बघा, महत्त्वपूर्ण प्रश्न आहे। बघा, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी ब राहील HbA1c। बघा, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी ब आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 12 पहा, सेप्सिस म्हणजे खालीलपैकी काय? बघा, सेप्सिस म्हणजे खालीलपैकी काय?
अशा प्रकारचा बघा परीक्षेमध्ये एक प्रश्न विचारण्यात आला होता। सेप्सिस म्हणजे बघा ऑप्शन क्रमांक ब राहील शरीरामध्ये संसर्ग होणे किंवा ताप येणे, ऑप्शन क्रमांक ब या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 13 बघा क्लोरीनचा उपयोग खालीलपैकी कोणत्या ठिकाणी केला जातो? बघा क्लोरीनचा उपयोग खालीलपैकी कोणत्या ठिकाणी केला जातो? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा अ राहील जंतुनाशक म्हणून बघा क्लोरीनचा या ठिकाणी उपयोग हा केला जातो। प्रश्न क्रमांक 14 बघा श्वसनाचा बघा श्वसनाचा सामान्य प्रमाण प्रौढ व्यक्तीमध्ये खालीलपैकी किती असते? बघा या ठिकाणी 12 ते 20 प्रति मिनिट या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 15 बघा सर्वात जास्त RBC निर्माण होणारा अवयव खालीलपैकी कोणता आहे? बघा सर्वात जास्त RBC निर्माण बघा होणारा अवयव म्हणजे अस्थिमज्जा या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 16 बघा मेडिकल कचऱ्याची योग्य विल्हेवाट खालीलपैकी कोणत्या पद्धतीने केली जाते? बघा अशा प्रकारचा बघा एक प्रश्न परीक्षेमध्ये विचारण्यात आला होता। मेडिकल कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावण्यासाठी कोणत्या पद्धतीने केली जाते? बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी क बघा जाळणे, बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 17 बघा ओरल रिहायड्रेशन साल्ट म्हणजे ORS यामधले मुख्य घटक खालीलपैकी कोणते घटक असतात? बघा मागील परीक्षामध्ये हा प्रश्न विचारण्यात आला होता। ओरल रिहायड्रेशन साल्ट म्हणजेच ORS यामध्ये पुढीलपैकी कोणते मुख्य घटक असतात? साखर आणि बघा मीठ यामधले या ठिकाणी मुख्य घटक असतात। प्रश्न क्रमांक 18 बघा सिजेरियन बघा शस्त्रक्रियेच्या वेळी खालीलपैकी कोणत्या प्रकारची भूल ही दिली जाते? सिजेरियन बघा करताना खालीलपैकी कोणत्या बघा सिजेरियन बघा शस्त्रक्रिया करण्याच्या वेळी पुढीलपैकी कोणत्या प्रकारची भूल ही दिली जाते? बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी ब राहील स्पायनल ॲनास्थेसिया, ऑप्शन क्रमांक ब या ठिकाणी या प्रकारची भूल ही दिली जाते। प्रश्न क्रमांक 19 बघा फुले जळणे ही प्रक्रिया खालीलपैकी कोणत्या प्रकारामध्ये मोडते? बघा फुले जळणे बघा ही एक प्रक्रिया आहे, कोणत्या प्रकारामध्ये मोडते? बघा दुसऱ्या डिग्रीमध्ये या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 20 बघा BMI या ठिकाणी योग्य फुल फॉर्म आपल्याला सांगायचा आहे। बघा मागील परीक्षामध्ये हा प्रश्न विचारण्यात आला होता। BMI योग्य फुल फॉर्म आपल्याला सांगायचा आहे। बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक अ राहील बॉडी मास इंडेक्स, ऑप्शन क्रमांक अ या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा पेशंटला चक्कर आल्यावर पहिली मदत खालीलपैकी काय द्यावी? बघा पेशंटला चक्कर आल्यावर पहिली मदत खालीलपैकी काय द्यावी? बघा पेशंटला बघा झोपून बघा पाय उंच करणे, ऑप्शन क्रमांक ब या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 22 बघा पोस्ट नाटल बघा याचा काळ खालीलपैकी किती दिवसांचा असतो? बघा पोस्ट नाटल यांचा बघा काळ हा तर या ठिकाणी 42 दिवस या ठिकाणी काळ असतो। प्रश्न क्रमांक पुढचा बघा पेट स्कॅनचा उपयोग खालीलपैकी कोणत्या आजारामध्ये केला जातो? बघा पेट स्कॅनचा उपयोग कोणत्या आजारामध्ये केला जातो? बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी ब राहील कर्करोग बघा तपासणीमध्ये या ठिकाणी पेट स्कॅनचा उपयोग हा केला जातो। प्रश्न क्रमांक पुढचा बघा हायपोग्लासेमिया म्हणजेच खालीलपैकी काय? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, हायपोग्लासेमिया म्हणजेच खालीलपैकी काय होय? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक अ राहील रक्तामधील साखर कमी होणे, ऑप्शन क्रमांक अ या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 25 पहा नर्सिंगमध्ये विचारले SOAP म्हणजेच खालीलपैकी काय? बघा नर्सिंगमध्ये विचारले SOAP नोट्स म्हणजे खालीलपैकी काय? बघा SOAP नोट्स म्हणजे या ठिकाणी रुग्णांच्या नोंदीची पद्धत, ऑप्शन क्रमांक क या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा पल्स ऑक्सिमीटर खालीलपैकी कशासाठी वापरतात? पल्स ऑक्सिमीटर खालीलपैकी कशासाठी वापरतात? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा ब राहील रक्तातील ऑक्सिजनचं प्रमाण मोजण्यासाठी या ठिकाणी पल्स ऑक्सिमीटर या ठिकाणी वापरले जाते। प्रश्न क्रमांक पुढचा बघा BLS म्हणजेच खालीलपैकी काय? बघा BLS म्हणजेच खालीलपैकी काय? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक ब राहील बेसिक लाईफ सपोर्ट, ऑप्शन क्रमांक ब या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 28 बघा शरीरामध्ये बघा सर्वात मोठा अवयव खालीलपैकी कोणता? बघा शरीरामधला सर्वात मोठा अवयव खालीलपैकी कोणता आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा त्वचा हा शरीरामधल्या ठिकाणी सर्वात मोठा अवयव आहे। प्रश्न क्रमांक 29 बघा नॉर्मल हिमोग्लोबिनची पातळी स्त्रियांसाठी खालीलपैकी किती असते? नॉर्मल हिमोग्लोबिनची बघा पातळी स्त्रियांसाठी खालीलपैकी किती असते?
बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 12 ते 16 या ठिकाणी नॉर्मल या ठिकाणी स्त्रियांमध्ये हिमोग्लोबिनची पातळी असते। प्रश्न क्रमांक 30 पहा, स्टेरिलायझेशन बघा स्टेरिलायझेशनमध्ये वापरण्यात येणारे सर्वसामान्य उपकरण खालीलपैकी कोणतं आहे? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे स्टेरिलायझेशन। बघा यामध्ये बघा वापरण्यात येणारे बघा सर्वसामान्य उपकरण कोणतं आहे? बघा ऑटोक्लेव्ह ऑप्शन क्रमांक ब या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, टिटॅनसचं लसीकरण खालीलपैकी कोणत्या वयोगटाला दिले जाते? बघा टिटॅनस बघा यांचं लसीकरण खालीलपैकी कोणत्या वयोगटामध्ये दिले जाते? बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो क राहील, सर्व वयोगटांना या ठिकाणी हे लसीकरण या ठिकाणी दिले जाते। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, प्रसूतीच्या काळामध्ये पहिले 24 तास खालीलपैकी कोणत्या काळामध्ये? बघा प्रसूतीच्या काळामध्ये विचारले पहिले 24 तास हे खालीलपैकी कोणत्या काळामध्ये मोडतात? बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी ब राहील, पोस्टनाटल या काळामध्ये प्रामुख्याने मोडतात। प्रश्न क्रमांक 33 पहा, सर्वसामान्यपणे विचारले रक्तदानानंतर खालीलपैकी किती वेळ विश्रांती घ्यावी? सर्वसाधारणपणे रक्तदानानंतर खालीलपैकी किती वेळ विश्रांती घ्यावी? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक ब राहील, या ठिकाणी 15 ते 30 मिनिटे या ठिकाणी विश्रांती घ्यावी। प्रश्न क्रमांक 34 पहा, आयुर्वेदामध्ये विचारणे आयुर्वेदामध्ये वापरण्यात येणारी बघा औषधी वनस्पती खालीलपैकी कोणती आहे? आयुर्वेदामध्ये बघा वापरण्यामध्ये येणारी औषधी वनस्पती म्हणजे गिलोय ऑप्शन क्रमांक ब या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, वातावरणामध्ये विचारले खालीलपैकी कोणता वायू हा या ठिकाणी शरीरासाठी आवश्यक असणारा वायू आहे? बघा शरीरासाठी सर्वात महत्त्वाचा वायू म्हणजे ऑक्सिजन हा वायू सर्वात या ठिकाणी महत्त्वाचा तो या ठिकाणी वायू असतो। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, रक्तातील साखरेचं प्रमाण तपासण्यासाठी खालीलपैकी कोणती चाचणी केली जाते? रक्तातील बघा साखरेचं प्रमाण तपासण्यासाठी खालीलपैकी कोणती चाचणी केली जाते? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक क राहील, FBS बघा या प्रकारची चाचणी या ठिकाणी केली जाते। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, ट्रान्समस्क्युलर इंजेक्शन बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा, इंट्रामस्क्युलर इंजेक्शन दिल्यानंतर खालीलपैकी कोणती प्रक्रिया सर्वसामान्य असते? इंट्रामस्क्युलर इंजेक्शन दिल्यानंतर खालीलपैकी कोणत्या प्रकारची बघा प्रतिक्रिया ही सर्वसामान्य असते? बघा सूज आणि सौम्य वेदना या प्रकारची बघा या ठिकाणी प्रतिक्रिया सर्वसामान्य असते। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, ड्रीप चालू ठेवण्यासाठी खालीलपैकी कोणते उपकरण लागते? बघा ड्रीप चालू ठेवण्यासाठी खालीलपैकी कोणते उपकरण लागते? बघा प्रामुख्याने बघा ड्रीप चालू या ठिकाणी ठेवण्यासाठी IV सेट या ठिकाणी प्रामुख्याने हे उपकरण लागते। प्रश्न क्रमांक 39 पहा, फर्स्ट एडमध्ये विचारले ABCचं या ठिकाणी आपल्याला पूर्ण रूप सांगायचं आहे। फर्स्ट एड बघा या प्रक्रियेमध्ये ABCचं आपला योग्य फुल फॉर्म सांगायचा आहे। बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक ब राहील, एअरवे ब्रीथिंग सर्क्युलेशन ऑप्शन क्रमांक ब या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 40 बघा, युरिनरी बघा कॅथेटर बघा घालण्यासाठी खालीलपैकी कोणती पद्धती वापरली जाते? बघा युरिनरी बघा कॅथेटर बघा घालण्यासाठी खालीलपैकी कोणत्या प्रकारची पद्धत वापरली जाते? बघा मागील परीक्षामध्ये हा प्रश्न विचारण्यात आला होता, महत्त्वपूर्ण प्रश्न आहे। बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक ब राहील, ॲसेप्टिक बघा या प्रकारची पद्धती वापरली जाते। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, ECG मुळे खालीलपैकी काय तपासले जाते? ECG मुळे खालीलपैकी काय तपासले जाते? बघा हृदयाची बघा कार्यप्रणाली बघा ECG म्हणजे इलेक्ट्रोकार्डिओग्राम हृदयाची या ठिकाणी कार्यप्रणाली या ठिकाणी तपासली जाते। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, प्रसूती दरम्यान जास्त रक्तस्राव झाला तर खालीलपैकी कोणते औषधे दिले जाते? बघा प्रसूती दरम्यान बघा सर्व या ठिकाणी जास्त रक्तस्राव झाला असेल तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक अ राहील, ऑक्सिटोक्सिन बघा ऑप्शन क्रमांक अ या ठिकाणी या प्रकारचं औषधे दिले जाते। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, नवजात बालकाच्या बघा रडण्याची प्राथमिक चाचणी खालीलपैकी कोणती आहे? नवजात बालकाच्या रडण्याची प्राथमिक चाचणी विचारली खालीलपैकी कोणती आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक अ राहील, बघा अपगार स्कोर ऑप्शन क्रमांक अ या ठिकाणी या प्रकारची प्राथमिक चाचणी आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, BP म्हणजेच खालीलपैकी काय? बघा BP म्हणजेच खालीलपैकी काय? बघा BP म्हणजेच तर ब्लड प्रेशर ऑप्शन क्रमांक ब या ठिकाणी
आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, ट्युबरक्युलोसिस हा रोग खालीलपैकी कोणत्या जीवाणूमुळे होणारा तो रोग आहे? ट्युबरक्युलोसिस बघा हा रोग खालीलपैकी कोणत्या एका जीवाणूमुळे होणारा तो रोग आहे? म्हणजे क्षयरोग हा खालीलपैकी कोणत्या जीवाणूपासून होतो? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक ब राहील मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिस. ऑप्शन क्रमांक बघा ब या जीवाणूमुळे प्रामुख्याने कुष्ठरोग हा होत असतो. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, नॉर्मल ब्लड पीएच खालीलपैकी किती असता? बघा नॉर्मल ब्लड म्हणजे रक्ताचा सामान्य पीएच स्केल खालीलपैकी किती असतो? बघा बऱ्याचदा हा प्रश्न परीक्षेमध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे. नॉर्मल ब्लड बघा पीएच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक ब राहील 7.4 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, हेपॅटिस बी चा संसर्ग प्रामुख्याने खालीलपैकी कशामुळे होतो? बघा हेपॅटिस बी चा बघा संसर्ग मुख्यतः रक्ताद्वारे या ठिकाणी हा संसर्ग होत असतो. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, WHO म्हणजेच वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन जागतिक आरोग्य संघटना यांच्या मते आरोग्य म्हणजेच खालीलपैकी काय? अशा प्रकारचा एक प्रश्न परीक्षेमध्ये विचारण्यात आला होता. WHO म्हणजे आरोग्य म्हणजेच खालीलपैकी काय? बघा शरीर, मन आणि सामाजिक स्वास्थ्याची बघा स्थिती म्हणजे या ठिकाणी आरोग्य होय. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, नवजात बाळाला पहिल्या 6 महिन्यामध्ये खालीलपैकी कोणते अन्न द्यावे? नवजात बाळाला विचारले पहिल्या 6 महिन्यामध्ये फक्त केवळ आईचे दूध या ठिकाणी हे अन्न द्यावे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, स्टेराईल इन्स्ट्रुमेंट हाताळताना नर्सने खालीलपैकी काय घालावे? स्टेराईल इन्स्ट्रुमेंट्स हाताळताना बघा नर्सने खालीलपैकी काय घालावे? तर ऑप्शन क्रमांक क राहील स्टेराईल ग्लोव्ज. ऑप्शन क्रमांक क या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. सर्वांनी व्हिडिओला एक लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील. आणि आपल्याकडे स्टाफ नर्स या पदासाठी बघा लागणारे महत्त्वपूर्ण अभ्यासक्रमावर बघा आधारित या ठिकाणी 2000 प्रश्नांचं एक महत्त्वपूर्ण PDF आहे. त्यामध्ये बघा आपल्याकडे अभ्यासक्रमावर आधारित सर्वांचे या ठिकाणी महत्त्वपूर्ण प्रश्न आहेत. जर कोणाला खरंच PDF पाहिजे असेल तर 9922 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 199 फोनपे किंवा गुगल पे करायचे आणि व्हॉट्सअपला हाय करायचे. तुम्हाला एका मिनिटाच्या व्हॉट्सअपवर लगेचच्या लगेच हे सर्व प्रश्न पाठवले जातील. यामधले हे सर्व प्रश्न खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत. याचा बघा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे.